हर साल की तरह 2025 में गणेश चतुर्थी का पर्व देश भर में श्रद्धा और उल्लास के साथ मनाया जाएगा। यह दिन भगवान गणेश के जन्मोत्सव के रूप में मनाया जाएगा। खासतौर पर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना में भव्यता देखने लायक होती है। 10 दिनों तक चलने वाले इस उत्सव में भक्तों के लिए सिर्फ पूजा पाठ ही नहीं बल्कि घर में सुख समृद्धि, शुभ ऊर्जा का प्रतीक भी रहता है। खामगांव के छीकाड़े परिवार गणेश जी की मूर्ति निर्मित का कार्य 4 पीढ़ियों से करते आ रहे हैं। अमोल राणा चिकाड़े जी का कहना है कि वैसे तो हर वर्ष भर 6 इंच से लेके 12 फीट ऊंची मूर्ति निर्मित करते हैं। छोटी मूर्ति साल भर निर्मित की जाती है, लेकिन बड़ी मूर्ति गणेश उत्सव के अवसर पर ऑर्डर के मुताबिक तैयार होती है। इन मूर्तियों को निर्मित करने का कार्य 2.5 महीने से 3 महीने के पूर्व शुरू हो जाता है। मूर्तियां खरीदने वाले अमोल चिकाड़े को मूर्ति का फोटोग्राफ्स लाकर देते हैं, जिसके मुताबिक अमोल राणा चिकाड़े हूबहू फोटोग्राफ की तरह मूर्तियों को लाकर देते हैं, निर्मित करते हैं। इनका यह कहना है कि उन्होंने आज तक मूर्तियों के निर्माण करने के लिए प्लास्टर ऑफ पेरिस का उपयोग नहीं किया। नमस्कार, मी अमोल राणा चिकाणे. माझा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. मी हे जवळजवळ जसं पिढ्यानपिढ्या चालू आहे. आम्ही जसं 12 महिने चालू राहते काम छोट्या मूर्त्याचं, आणि मोठ्या मूर्त्या ज्या आहे 2, 2.5, 3 महिन्या आधी चालू करतो. आपल्याकडे 6 इंचापासून 12 फुटापर्यंत मूर्ती मिळते. ऑर्डरनुसार जशी लागली त्या पद्धतीनं. तर आमचे जे नेहमीचे कस्टमर आहे ते 2, 3, 4 महिन्या अगोदर फोटो आणून देतात. आपापल्या आवडीनुसार मूर्ती बनवून देतात. म्हणजे जे कलाप्रेमी आहे, मातीचे जे ज्यांना आवड आहे ते खूप अगोदरपासून या मूर्ती बनवण्याच्या मागे, जसं बसवण्याच्या या उद्देशाने ते फोटो आणून देतात. आणि मोठाल्या मूर्त्या कशा आहे ते 2.5-3 महिन्यापासून बनवून चालू करतात. आणि पूर्ण ज्या मातीच्या मूर्त्या आहे ह्या त्या पूर्ण आपल्याकडे मातीच्या, शाडू मातीच्या मूर्त्या बनतात. आम्ही POP प्लॅस्टर ज्या या आधी पण केल्याने यानंतरही करू नये. आम्ही जवळजवळ आमचं पूर्ण परिवार या मातीच्या मूर्तीच्या कामामध्ये, म्हणजे आजोबापासून वडिलापासून आम्ही हे करत आलो. आमची हे जी आहे ही 4थी पिढी आहे. आमचा पूर्ण उदरनिर्वाह याच्यावरच चालू राहते. ही जी माती आहे काही आम्ही पूर्णावरून बोलावतो, काही आमची माती जी आहे ही हार्डवेअरवरून शाळू माती म्हणून 400 रुपयाला बॅग मिळते 40 किलोची. आणि काही व्हाईट माती राहते त्यात. आणि बनवताना त्यात थोडासा कापूस वगैरे मिक्स करावा लागतो. ते म्हणजे कसं आहे की कापसामुळे कसं आहे की मूर्ती मजबूत बनते आणि ती क्रॅक होते. या पद्धतीने आम्ही आमचा हा